आज बनवली ठिकरीची कटाची आमटी. यासाठी पावशेर डाळ कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे. यामध्ये गरम पाणी टाकून त्याची येळवणी काढून घेतली. गरम पाणी टाकल्यानंतर छान अशी उकळी काढून घेतली. त्यानंतर चाळणीमध्ये गाळून घेतलं. थोडीशी डाळ मी बाजूला काढून ठेवली नंतर आमटीमध्ये टाकण्यासाठी. पाणी पूर्णपणे छान असं निथळून घ्यायचं आहे गाळणीमधून. पारंपरिक पद्धतीमध्ये दगडावरती ठिकरीची फोडणी दिली जाते, मात्र आपण या ठिकाणी छान असा जुगाड करणार आहोत. लसूण खोबऱ्याचा मसाला करून घेतलेला आहे. पातेल्यामध्ये भरपूर असं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेत आहे. त्यानंतर वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकायचं आहे. साधारण 2 चमचे मसाला बाजूला काढून ठेवायचा आहे. छान असा भरपूर कढीपत्ता टाकायचा आहे. हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे. यामध्येच पाव चमचा हिंग देखील टाकलेला आहे. आवडीप्रमाणे घरचं लाल तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे. तो देखील व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये काढलेली येळवणी टाकून घ्यायची. खूप सुंदर वेगळी अप्रतिम अशी लागते ही आमटी आणि करायला देखील खूप सोपी आहे. आता जी डाळ मी सेपरेट थोडीशी काढून ठेवली होती ती हातानेच कुस्करून टाकत आहे. आवश्यकतेनुसार पाणी देखील आपल्याला यामध्ये वाढवून घ्यायचं आहे. आमटी जितकी पातळ असेल तितकीच ती चविष्ट लागते. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. गॅसवरती उलटणं मी छान असं गरम करून घेतलेलं आहे. भरपूर गरम केलेलं आहे. त्यावरती लसूण खोबऱ्याचा मसाला आणि ठेचलेला लसूण ठेवायचा आहे. मस्त असा धूर सुटत आहे, पाहू शकता. उलटणं चांगलंच गरम आहे. त्यावरती थोडीशी तेलाची धार सोडायची आणि जी आमटी आपली उकळत आहे ना, त्या आमटीमध्ये हे उलटणं टाकून द्यायचं आणि पटकन झाकण ठेवायचं. मस्त खमंग लसणाची फोडणी बसलेली आहे आमटीला. उलटणं काढून घेतलेलं आहे. छान अशी उकळून कोथिंबीर टाकलेली आहे. ठिकरीच्या आमटीला उत्तम पर्याय आहे हा. खूप सुंदर चविष्ट होती ही आमटी. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.